महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या आयुष्यामध्ये हा एक ऐतिहासिक क्षण। गेली 6 वर्ष राष्ट्रीय मजूर संघाची लढाई चालू होती की या कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्काचे हक्क त्यांना मिळावे। त्यामध्ये प्रामुख्याने बोनस मिळावा, घरभाडे भत्ता मिळावा, 21 रजा ह्या आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना पगारी मिळाव्यात आणि त्याचबरोबर राष्ट्रीय सणांच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या या सर्व कर्मचाऱ्यांना मिळाव्यात अशी मागणी आमची त्या ठिकाणी होती आणि सातत्याने मागणी आपण करत होतो। यासाठी संघटनेने निदर्शने, धरणे आंदोलन, जागरण, गोंधळ हे सातत्याने करायचा प्रयत्न महापालिकेच्या गेटवर केलेला होता। सगळ्यात मला सांगायला आनंद वाटतो की हे सगळी आंदोलनं आज सक्सेस होतात। त्यातलं एक मोठं जे आंदोलन होतं की त्यामध्ये मी स्वतः 3 दिवस पाण्याचा थेंबही न घेता पुणे महानगरपालिकेच्या गेटवर एक आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाची दखल घेऊन कामगार उपायुक्त कार्यालयाने एक पत्र जारी केलं होतं की सर्व कंत्राटी कामगारांना बोनस ॲक्ट लागू होतो आणि संघटनेची जी मागणी आहे ती रास्त मागणी त्याप्रमाणे महापालिकेने त्यांना दिलं पाहिजे आणि महापालिकेने त्या अनुषंगाने सर्व कंत्राटदारांनाही कळवलं होतं की बोनसही दिला पाहिजे, घरभाडेही दिलं पाहिजे, रजाही दिल्या पाहिजेत। हे सर्वांना राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यांचे पैसे पण कायद्याप्रमाणे दिले पाहिजे। परंतु फक्त महापालिकेने ते पत्र काढलं आणि त्यानंतर मात्र महापालिकेने या कंत्राटदारांना कुठली रक्कम दिली नाही आणि कंत्राटदारांनी महापालिकेने रक्कम दिली नाही म्हणून ती गोष्ट तिथेच थांबली होती। पण ह्यावेळेला आम्ही दक्ष होतो। याही वेळेला एक मोर्चा काढला आणि नवल किशोर रामसाहेब जे महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांना आपण भेटलो। त्यावेळी त्यांनी वचन दिलं की मी ताबडतोब तुमची बैठक घेतो आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी कामगारांची बैठक घेतली। कंत्राटी कामगार आणि महापालिकेचे अधिकारी अशी संयुक्त बैठक पहिल्यांदाच महापालिकेमध्ये झाली आणि त्या बैठकीमध्ये आपलं संघटनेचं जे म्हणणं होतं ते त्यांनी पूर्णपणे मान्य केलं की बोनस कंत्राटी कामगारांना दिला पाहिजे हे त्यांनी मान्य केलं, घरभाडे भत्ता दिला पाहिजे हे त्यांनी मान्य केलं, नंतर रजा 21 पगारी ह्या दिल्या पाहिजेत हेही त्यांनी मान्य केलं आणि राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या त्याचा पगार आणि डबल वेतन जे कायद्याप्रमाणे आहे ते मिळालं पाहिजे हे त्यांनी मान्य केलं। ते मान्य करून नंतर तसा प्रस्ताव कामगार विभागाने तयार केला। त्या प्रस्तावाला लेखाधिकाऱ्यांनी मान्यता दिली, नंतर अतिरिक्त आयुक्त चंद्रन साहेब यांनी त्याला मान्यता दिली, आयुक्तांनी मान्यता दिली, परत ते स्टँडिंग कमिटीकडे बजेटसाठी ते प्रकरण गेलं। त्याचं बजेट सँक्शन झालं। बजेट सँक्शन झाल्यानंतर फायनल परिपत्रक बाकी होतं, तेही फायनल परिपत्रक निघालं आणि त्या परिपत्रकाप्रमाणे आता सर्व कंत्राटी कामगारांना ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबरच्या पगारामध्ये 5% घरभाडे भत्ता हा वाढून येणार आहे। म्हणजे त्याची रक्कम ही जवळजवळ 2300 ते 2200 रुपये ही रक्कम प्रत्येकाच्या कंत्राटी कामगाराच्या प्रत्येकाच्या पगारात ही वाढणार आहे। त्याच्यामध्ये घरभाडे भत्ता 5% हा 1155 आणि त्याचबरोबर आपला पगार रजा वेतन जे 21 रजा वर्षाला मिळणार आहे त्याच्यावेळी त्याची एकरकमी रक्कम पगारामध्ये त्यांच्या दर महिन्याला मिळणार ती 1155। म्हणजे जवळजवळ ही रक्कम 2250 ते 3700 रुपये एवढी रक्कम त्यांच्या पगारात येणार आहे आणि 8.33% बोनस हा बोनस देखील पगारात ॲड होऊन येणार आहे ही। आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती की राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या ज्या आहेत त्यामध्ये 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, 1 मे आणि 2 ऑक्टोबर आहे। या सणांच्या दिवशी काम केलं तर आम्हाला फक्त एक पगार मिळत होता किंवा काम केलं नाही तर आमची ॲब्सेंटी लागत होती। परंतु आता या 4 दिवशी जर आम्ही काम केलं तर डबल पगार आणि एक सुट्टी म्हणजे जवळ तिप्पट पगार। जसं की आता 2 ऑक्टोबर आता होऊन गेला तर एका कामगाराचा पगार आपण 750 जर पकडला तर सात्विक जे पगार होईल त्याचा 2250 रुपयेपर्यंत 2200 रुपयेपर्यंत पगार हा त्याचा वाढून येईल। पण त्याची एक सुट्टी येईल वेगळी आणि 1400-1500 रुपये पगारात वाढून येतील। हे सगळं जे घडलं आहे ते ह्या परिपत्रकाप्रमाणे घडलं आणि म्हणून त्याचा जल्लोष जो आहे तो आम्ही काल साजरा केला आणि याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा जो होता तो पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम हे खरंच त्यांच्या नावात राम आहे आणि रामासारखं काम त्यांनी केलं आणि या सर्व कर्मचाऱ्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलेलो होतो।
किशोर राम साहेबांचा, कंत्राटी कामगारांना न्याय देणाऱ्या नवल किशोर राम साहेबांचा ओम शप ओम शप, राष्ट्रीय मजदूर संघाचा, राष्ट्रीय मजदूर संघाचा